सुरू करावी. प्रदूषण वाढलं आहे आणि माझ्याशी कचरा, ध्वनी, वायू यांच्या धरतीवर आरोप आहे की प्रदूषणाला जबाबदार धरती आहे. धरतीला शिक्षा झाली पाहिजे. मायलॉर्ड, मला माझ्याशी कचऱ्याला बोलण्याची परवानगी द्यावी. दॅट्स ऑल मायलॉर्ड. परवानगी आहे. कचरा हाजीर हो. गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा आणि प्लास्टिकच्या पिशव्यापासून बनलेला आहे. पण मला बनवले कोणी बनवले? मला धरतीने. धरती सर्वांना आपल्या कुठे जागा देते. पण मला का जागा देत नाही? का जागा देत नाही? ऑब्जेक्शन मिलॉर्ड, मला हे सांगायचं आहे की विज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की वस्तूंच्या वापरानंतर त्याला कसे नष्ट करावे ते सांगितले नाही. हे कचरा आहे ज्याच्यामुळे परिसरात घाण वाढते. जिकडे पहा तिकडे घाण होते. आता तुम्ही सांगा मिलॉर्ड, याच्यात धरती कशी दोषी आहे? मायलॉर्ड, धरती आपलं कर्तव्य करत नाही, कचऱ्याला सामावून घेत नाही. कचरा तू जाऊ शकतो. मायलॉर्ड, मला माझा पुढच्या अशिलाला बोलवण्याची परवानगी द्यावी. तो आहे वायू. परवानगी आहे. वायू हाजीर हो. आफ्रिकाचे हवाई तुफानाची शपथ घेऊन सांगते, जे काही बोलणार खरं बोलणार, खोटं बोलणार नाही. मोठे कारखाने कुठे आहेत? धरतीवर. धूळ सोडणाऱ्या गाड्या कुठे चालते? धरतीवर. मग दोषी कोण? धरती. वायू आणि कार्बन मोनॉक्साईड तुझ्या दूषित रूप आहे ना, ज्याच्यामुळे कितीतरी आजार होतात. ऑब्जेक्शन मायलॉर्ड. ऑब्जेक्शन ओव्हररूल. मायलॉर्ड, मला तर हे सांगावं लागते की वायूच्या मुळे थोड्या दिवसानंतर तर सर्व पशु पक्षींना तोंडावर मास्क लावायला लागते. वायू तू जाऊ शकतोस. मायलॉर्ड, मला परवानगी आहे. ध्वनी हाजीर हो. जे काही बोले खरं बोले. मी तर खोट बोलू शकत नाही. सांगा, धरती कशी दोषी आहे? माझा आवाज खूप दूर पर्यंत जातो. लोकांची झोप उडायलाही माझं काम आहे. मायलॉर्ड, धरतीवर राहणारे लोक काय पण कार्यक्रम असू द्या तर मोठे डीजे लावतात, फक्त मयतीला सोडून. आता सांगा, ह्याच्यात माझा काय दोष? मोठे डीजे कुठे लावतात? कुठे लावतात मोठे डीजे? धरतीवर तर आहे ना धरती दोषी. हे ध्वनीच आहे ज्याच्यामुळे कानाचे बहिरेपणा आणि मानसिक रोग होतात. याच्यात धरती कशी दोषी आहे? ध्वनी तू जाऊ शकतोस. अनेक आजार होतात, तसेच आवाजामुळे भूकंप सुद्धा होतात. मी जीवन देणारी कधी जीवन घेणारी बनते हे मला कळत नाही. ध्वनी तू जाऊ शकतोस.
असं कसं जाऊ? काय ऐकू येण्याशिवाय? तर ऐका. डीजे डीजे. मला माझा पुढच्या शिलाला बोलण्याची परवानगी द्यावी. तो आहे पाणी. परवानगी आहे. पाणी हाजीर हो. मोठमोठे खड्डे कुठं आहेत धरतीवर, ज्यात पाणी जमा होते आणि त्या घाण पाण्यापासून रोग पसरतात. तर मी काय करू? मैलॉर्ड, हे सर्व रोग आणि आजार पाण्यामुळे होतात, धरतीमुळे नाही. मैलॉर्ड, सगळ्या धर्मांचे लोक फूल, पान, नारळ नद्यातल्या पाण्यात सोडतात. गाय म्हशीला आंघोळ करतात. नद्यांना रूप नाले झाले आहे. मिलॉर्ड, ही सगळं घाण कुठून येते? धरत्यापासून. माझ्यापासून नाही. माझा कारण नाही काही. ही सगळं दोष धरतीचा आहे. पाणी तू जाऊ शकतोस. मिलॉर्ड, मला तर असं वाटतं की सर्व भांडणांचे कारण माणसं आहेत. त्यासाठी मी धरतीवर राहणारी स्त्री सुशीला देवीला बोलवण्याची परवानगी मागतो. परवानगी आहे. सुशीला देवी हाजीर हो. मी शपथ घेते की मी जे काही बोले खरं बोले, खोटं बोलणार नाही. तर सांगा सुशीला देवी, तुम्ही तुमच्या घराचा पुढाकार कुठे टाकता? आता मात्र कमाल मात्र झाली. मात्र कचराकुंडीजवळ कितीतरी कुत्रे खावलंच जाईल. तुम्हाला असं नाही वाटतं तुम्ही सगळी गरम घाण करत आहे? अगं बाई, आता मात्र कमाल मात्र झाली. मात्र मी दिसते. तुम्हाला माहिती आहे आमच्या शेजारच्या ताईंना 6 मुलं आहेत. एक कुत्रा, 2 बकऱ्या, 10 कोंबड्या. ते सगळे किती घाण करतात आणि त्यात त्यांची ती हागरी मुलं जिथं तिथं शी करतात. बस सुशीला ताई, तुम्ही जाऊ शकते. मिलॉर्ड, पाहिलं, आता मी पुढच्या व्यक्तीला बोलवण्याची परवानगी मागते. ते आहे या धरतीवर राहणारा आनंद. परवानगी. मी शपथ घेतो की जे काही बोले खरं बोले, खोटं बोलणार नाही. तर सांगा आनंद, आपल्या देशाची लोकसंख्या वाढत चालली आहे. तुम्हाला असं नाही वाटतं त्याचे कारण तुम्ही लोक आहेत आणि त्याचबरोबर घाण पण वाढली आहे. त्याचे जबाबदार पण तुम्हीच आहे. काय करताय वकील साहेबा? वंशाला दिवा हवा की नको? नुसत्या मुली झाल्या तर काय करणार? मॅडम, खाणीबद्दल विचार गुटखा आणि तंबाखू खाल्लं तर थुकणारच ना. तुम्ही म्हणत असाल तर मी खिशात थुकतो. आमच्या थुकण्यामुळे फक्त जिन्याचा कोपरा लागतो ना. तुम्ही तर आपल्या गाड्यांचा PUC काढत नाही. त्याचबरोबर
तुम्ही जाऊ शकता. मिलॉर्ड, माहितच तुम्ही सर्व प्रदूषणाचे कारण धरती नाही तर जमीन आहे. धरती नाही तर माणसं आहे. आता मी तुम्हाला आणखी मोठा पुरावा दाखवते. हे पहा. पाहिले मिलॉर्ड, काही खेकड्यांच्या जातीचे लोक स्वतः तर गंदगीतून बाहेर येत नाही आणि दुसऱ्यांनाही ते येऊ देत नाही. आता तुम्ही सांगा, यात दोषी कोण आहे? धरती, जे सर्वांना आपल्या दिवशी जागा देते, सर्वांना सामावून घेते. मिलॉर्ड, आता तुम्ही बघा, धरती दोषी कशी आहे? धरती तर आईच्या हृदय ठेवते, सर्वांना सामावून घेते. दोन्ही वकिलांचे वाट सांगता असेल धरती तुला काही सांगायचे आहे का? तर तू सांगू शकते, आपल्या लक्षावर सांगू शकते. मिलॉर्ड, कचऱ्याचा, माणसाचा, सगळ्याचा भार पेलता पेलता मी खूप थकली आहे. माझी क्षमता कमी झाली आहे. समस्याला घेऊन रडत बसण्यापेक्षा त्यावर उपाय केले पाहिजे. झाडे लावले पाहिजे. कमी आवाजात संगीत ऐकले पाहिजे. कचऱ्याचे वर्गीकरण केले पाहिजे. मी माझे कर्तव्य पूर्ण करत आहे. तुम्ही पण तुमचे कर्तव्य पूर्ण केले तर माझ्यासारखे कमजोर एकदा शक्तिमान बनू शकते. धरती